अरे मम्मी पडली असती. अरे मम्मी पडली असती. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझे नमस्कार. हे बघा माझा अवतार कसं झालेला आहे. आणि हे गुरं आमचं वरडतात, ते अजून खाया टाकायचे. आम्ही चालले तर आता खत टाकायला. आणि हे बघा मी गरम पाणी चालवलेलं आहे. आणि तिकडे बघा सूर्य देवता बाहेर आलेला आहे. हे जे आमची गाय आहे ना मित्रांनो, हे लईच वरडतं. ते ती बारकी आहे ना, त्याचं नाव मी ठेवलेलं आहे हवरी, म्हणजे खूपच वरडती. आणि आता चालले ते आम्ही शेतात काम करायला. कोणतं काम आहे? खत टाकाय चाललेलं आहे उन्हाच्या आधी. आणि तरी उशीर झाला, ते आम्हाला यायला पाहिजे होतं 5:30ला किंवा 6ला. आता 6:30 वाजलेला आहे मित्रांनो. आणि वातावरण कसं काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मी ग्लास चालवलेला आहे कारण की मला गरम पाणी प्यायचे. आज भरपूर दिवस झाले ते नव्हती पिली, तर म्हणलं चला आता ग्लास चालवलेला आहे तिथं. आणि कोणतं खत आहे हो? शेण खत आहे मित्रांनो. हे बघा हो पण चालले ते पुढं. जेवढं होईल पिशवी तेवढं टाकायचं उन्हाच्या आधी, मग नंतर बघता येईल. धार पण काढायचे मित्रांनो, म्हणजे 8 वाजेपर्यंत माघारी येऊन धार काढायचे. तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. अजून भरपूर तुम्हाला काहीतरी सांगायचे, कारण की भरपूर दिवस झाले ते ब्लॉगच बंद होता आमच्या. का बंद होतं, कशामुळे बंद होता, कशामुळे मी ब्लॉग नव्हती बनवत तुम्हाला सांगते, ठीक आहे. अरे मम्मी पडली असती. सूर्यदेवता कसं काय दिसतात मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. सकाळचे वातावरण गावाकडचं. तर फायनली मित्रांनो रानात पोहोचलेत आम्ही. आणि एवढं बघा 3-4 पिशव्या आहोंनी खत टाकलेलं आहे रानात. आणि हे खत आहे शेणखत आहे. तिकडं बघा कसं काय आहो टाकतं ते, हे बघा. मी त्यांना पिशवी उचलून दिले ते, आणि आहो आता असं खत टाकतं ते. असल्या प्रकाराने आम्ही खत टाकते मित्रांनो. आणि ह्याच्या आधी आम्ही कोंबड खत टाकलेलं होते. मी नव्हते, मी आई आणि अजय म्हणजे आहो होते. आई आणि आहो दोघं मिळून कोंबड खत टाकलेलं होते. आणि आता हे शेणखत आहे. तर मी पण आलेलं आहे मित्रांनो. गरम पाणी पिऊन झाले ते, त्यामुळे एकदम पसीना झालेला आहे, घामे आलेला आहे मित्रांनो. आणि ऊन पण देखा, ऊन वाढलेलं आहे मित्रांनो. आणि सकाळचे पाळी काम करायला मजा वाटते, भारी वाटतं. पण उन्हाचं म्हणलं ना, उन्हाच्या आधी काम केलेलं बरं. पण ऊन झालेलं काम करत तर लईच गरम वाटते आणि लई डोकं गरम होतं मित्रांनो, आणि चक्कर येतात. तर एवढं पिशव्या बघा, इकडं आहे 21 पिशवी आणि तिकडं आहे अजून, म्हणजे भरपूर पिशवी आहे. तरी आम्ही थोड्या वेळात टाकणार आहे, म्हणजे उन्हाच्या आधी टाकून जाणार आहे धार काढायच्या आधी मित्रांनो. आणि आमचं जे जत्रा होता ना, जत्रेत खूप मजा आला. पण एक माझे यूट्यूब फॅमिली आहे ते नाही आले. ते म्हणजे माझं मोठा भाऊ आहे अजय सोमवंशी, अश्वनी ताई, हे नव्हते आले. आणि मधले दादा पण नव्हते आले. तर ते कर्नाटक होते आणि आले होते. पण त्यांच्या एक दीदी आहे, बहीण आहे, त्यांची बहिणीची सास आजारी आहे, त्यामुळे ते दादा येऊ शकले नाही जत्रेला. ते म्हणत होते कर्नाटक जायच्या आधी मी एकदा नक्की येईन गावाकडं. तर ते येणार आहेत, तेव्हा पण आम्ही व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासोबत शेअर करू, तुम्हाला पण दाखवू की माझा मोठा भाऊ कसा आहे, कोण आहे. ते पण एक यूट्यूबर आहे. तर मित्रांनो जत्रेला तर खूपच मजा आलेला आहे, आलेलं होतं. माझी पुण्याचे यूट्यूब फॅमिली होते, ते पण आलेलं होते, सुजाता ताई. आणि खूप भारी वाटलं. सुजाता ताईला मनापासून धन्यवाद, कारण की ते जत्रेला आले होती. आणि इकडं बघा. आणि एक सांगायचं मित्रांनो, आता तर आमच्या घाई आहे. घाई म्हणजे आम्हाला आता आमच्या तिकीट आहे UPच्या. तर त्यामुळे आहो म्हणत होते की पटकन आपण जे रानातलं काम आहे ते उरकून घेऊ, पटपट आपण काम करून घ्यावं.
म्हणजे आपले UP जायला टाईम नाही राहिलेला आहे. म्हणजे आता आम्हाला UP जायला 7-8 दिवस राहिलेला आहे. त्यामुळे पटापट मला शेतातलं जेवढं काम आहे ते उरकायचे. आणि हे जे मका दिसतंय ना मित्रांनो, हे पण माझंच मका आहे, म्हणजे आमच्या मका आहे. आणि ह्या मकाच्या कुटी करायचे. त्यामुळे आम्ही आता पटकन काम आवरून घेणार, जेवढं शेतातलं काम आहे. आवरून झाल्यानंतर मग आम्हाला UP जायला भेटेल. आणि घरी काम ठेवून मग UP गेल्यानंतर मग करमायचे नाही. इकडचं जेवढं काम आहे तेवढं संपून घ्यायचे, एकदम क्लिअर करायचे, मग जायचे UP 10-15 दिवसाचा एन्जॉय करायला. नाही तर मग बसायचं इथं. हा, काम नाही करून गेले की परत बसायचं. इथंच. आणि मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हाला सकाळी बोलायचं राहिलं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आहो, किती काम राहिले शेताचं? आहे पण काय आता लोडच घ्यायचा नाही. आणि तुम्ही आज अंडा खायचं होतं तुम्हाला सकाळच्या. ठेवून येऊ का उकडायला तुम्हाला एक पिशवी उचलून? नाही, काम झाले बघा. आईला फोन करून सांगते. आजपासून मित्रांनो आहोला अंडी द्यायच्या खायला, कारण की भरपूर काम करतात. ते असं लकडं झालेलं आहे. काल 26 टाकी त्यांनी औषध मारले ते शेतात, तणनाशक उसाच्या रानात. देऊ उचलून? मित्रांनो, आहोला मी पिशव्या उचलून देते. ते एक पिशवी घेऊन गेला, त्यांना यूज तर मी पिशव्या फोडून घेते आणि मग त्यांना उचलून देते. मित्रांनो, आहोला पिशवी उचलून दिलं ते मी. आहो चाललेत आता खत टाकायला. आणि मला हे सांगायचं होतं, आम्ही ब्लॉग का नव्हतं बनवत, कारण की मित्रांनो जत्रा पण जवळ आलेला होता आणि भरपूर काम होतं जत्रेचं. सगळं धुणं भांडी सगळं रूम स्वच्छ करायचे आमच्या जबाबदारी होता. म्हणजे नवरा बायको आम्ही साफ केला, कारण की आई गेले होते दीदीच्या गावाला आणि सगळं साफ वगैरे करत होते. आणि ब्लॉग बनवायचा टाईमच नव्हता मित्रांनो, खरं सांगू तर. आणि आता पण टाईम नाही आहे, तरी तुम्हाला सांगायसाठी मी हा ब्लॉग बनवत आहे. कारण की आम्हाला जायचे ना माझ्या माहेरी. बरेच कमेंट आलेलं होतं, बरे लोक होते आपले यूट्यूब फॅमिली, ते विचारत होते की ताई तू माहेरी जाती की नाही, केव्हा जाणार आहे केव्हा नाही. तर आता जाणार आहे आणि तिकडचे वातावरण, तिकडचे लोक कसं आहे, कसं बोलतात ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. आणि आमचा व्हिडिओ व्हायरल होऊ या ना हो, पण आम्ही ब्लॉग टाकणार आहे, कारण आमची आठवणीमुळे आम्हाला ब्लॉग टाकावं लागेल. आणि आमच्या गावचे भरपूर लोक आहे, गावाच्या सगळे म्हणतात ते, म्हणजे गावाचे तिकडचे नाही, आपले इकडचे महाराष्ट्राचे लोक जे आमचे आहोचे मित्र मंडळ आहे, जे सगळं आहे, ते म्हणतात ते की ताई तू गावाला गेली ना तर व्हिडिओ बनव, तिकडचे लग्न आम्हाला बघायचे, तिकडचे लग्न कसं असते, कसं काय असते ते सगळं सांग, म्हणजे व्हिडिओमध्ये त्यांना म्हणजे आवडेल बघायला. आणि आमचे जे शेजारीचे जे लोक आहे ते सगळे म्हणत होते तिकडचे ब्लॉग नक्की टाक. तर मी गेल्यानंतर नक्की टाकणार आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता बघू, आहो तिकडे गेले ते आम्हाला पिशव्या फोडायचे, तर मी पिशव्या फोडून ठेवते. आहो आल्यानंतर पिशव्या घेऊन जाणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जे शेणखतच्या पिशवी दिसतंय ना तुम्हाला, हलका दिसत असेल पण ह्याचा वेट जास्त आहे, कारण की मध्ये पाऊस झालता ना, त्यामुळे म्हणजे लईच वजन वाढलेलं आहे. मी आहोला उचलून देते, मला कळते खूपच वजन झालेलं आहे. पिशव्या पावसामुळे आहे ना एकदम शेणखत वल्ल झालेलं होतं, त्यामुळे एकदम वजन एकदम काय म्हणतात त्या वेट जास्त झालेलं आहे. आहोला कसं उचलतं ते, अरे मम्मी काय माहीत नाही आहे. मी म्हणत होते, त्यांना म्हणत होते की नको टाकू, हे आमचे नवा भाऊ आहे ना, त्यांच्या रान आहे, त्यांच्या रानात टाकायसाठी आम्ही हे शेणखत घेतलेलं आहे. मित्रांनो, ह्यांना म्हणत होते नको टाकू, पण म्हणले ते जाऊ दे, तेवढंच आपले पैसा येईल. त्यामुळे म्हणजे घरी पण काम नव्हतं, त्यामुळे आहो म्हणले ते चला आपण घेऊया शेणखत टाकायला, त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे. आणि आता राहिलेलं आहे 11 पिशव्या मित्रांनो. आणि तिकडं जायचे अजून, तिकडं तर भरपूर पिशव्या आहे. टोटल पिशव्या किती आहे, 100 पिशव्या इकडचे पण, आणि तिकडं पण लांब एक रस्सी येत आहे, तिकडं पण जावं लागेल. 100 पिशव्या आहे सगळं.
तर चला मित्रांनो, हे बघा एवढं पिशव्या खत टाकून झालेलं आहे आणि तिकडचं पिशवी राहिलेलं आहे. आता सध्या 8 वाजलेलं आहे. अजून आम्हाला गायचं दूध काढायचे म्हणजे धारा काढायचे. त्यामुळे आहोला म्हणलं चला आता धार काढून घेऊ, मग नंतर आपण परत येऊ, काहीतरी खाऊन आंघोळ वगैरे करून काहीतरी खाऊन यावं. कारण की सकाळ सकाळ आहे ना, असं काहीतरी खाल्लं ना नाही ना तर असं चक्करवाणी येतात. आणि एक दादानी कमेंट केलता, अरे भावा तुला मी काय सांगू, तू कमेंट काय केलता म्हणजे दादानी कमेंट केलता की ताई तुला शेती करायला आवडतं की तुझा काय आहे मजबुरी आहे, असं काहीतरी त्यांनी कमेंट टाकलेलं होतं. तर मला एक सांगायचे की अरे भाऊ, माझ्या मजबुरी नाही आहे, मला आवडतं, शेती करायला आवडतं. जर मजबुरी असते तर मी कवच महाराष्ट्र सोडून UP गेली असते मी, मग इकडं मी काय केले असते. मला आवड आहे, कारण की मी UP जेव्हा होते ना तेव्हा मी शेती अजिबात नाही केला आणि मला असं म्हणजे करायला भेटलंच नाही. कारण तिकडं गहू आणि तांदूळ लावतं ते, बाकी हे मका आणि ऊस भाजी वगैरे काहीच नाही करतात. त्यामुळे म्हणजे मला इकडचं वातावरण, इकडचे महाराष्ट्राचे लोक आणि महाराष्ट्राचं जे काम आहे सगळं मला आवडतं. त्यामुळे मी आवडीने करते, म्हणजे मेरे को बहुत ज़्यादा पसंद है, इसलिए मैं खेत में जाती हूँ काम करने. कोई जोर ज़बरदस्ती कुछ भी नहीं है. और मेरे हस्बैंड जी जाते हैं काम पे तो मुझे बोलते हैं कि तू मेरे साथ चल गप्पा लड़ाने के लिए, बाकी कुछ मत कर. लेकिन मैं बैठ के क्या करूँगी, त्यामुळे मी जात असते मित्रांनो. तर तुम्ही असं कमेंट नको करत जाऊ, मला तर भारी नाही वाटत. तरी कमेंट तुमच्या मनात जे होतं तुम्ही विचारला तर मी उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी कमेंट केलं ते नक्की व्हिडिओ बघा. तर चला गायांच्या धार काढायचे मित्रांनो, असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर फायनली मित्रांनो, मम्मी जी म्हणजे आईनी सगळं धार काढून घेतलेलं आहे. आम्ही खत टाकायला गेलो तर त्यामुळे आई म्हणले ते दोघं गेले ते खत टाकायला, तर आज मीच धार काढते. आई एकटंच धार काढले ते मित्रांनो 2-3 गायाच्या. आणि हे बघा आमची लक्ष्मी, ह्याचं नाव आम्ही लक्ष्मी ठेवलेलं आहे मित्रांनो. आणि आहो गेलेत आता आंघोळ करायला मित्रांनो, आणि भरपूर म्हणजे ऊन लागायला लागलेलं आहे. तर आता आम्ही पण आंघोळ करून काहीतरी खाऊन मग जाणार आहे शेणखत टाकायला. आणि हा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर केला तर पुढचे माणूस जे आहे त्यांना पण सांगा की शेअर करायला. आणि जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा. UP अँड महाराष्ट्र लव जोडी कपलला सपोर्ट करा, लव मॅरेज जोडीला. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.